आता पाहूया काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। जालन्याच्या अंतरवालीत मराठा आंदोलनात दगडफेक केल्याप्रकरणी 3 आरोपींना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। अंबडच्या जिल्हा आणि अप्पर न्यायालयानं हा निर्णय दिलाय। जालन्याच्या अंतरवाली सराटीतील लाठीमार प्रकरणी पोलीस तपास करतायत। तपासातून खरी वस्तुस्थिती समोर येईल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। सरकारनं मराठा कार्यकर्त्यांना अटक करू नये, त्यांनी त्यांचं काम निपक्ष पद्धतीनं करावं असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। जालना जिल्ह्यामध्ये 1.5 महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी लाठीमार केला आणि त्याबाबत तीव्र पडसाद उमटल्यानंतर जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं। न्यायमूर्ती शिंदे समितीला राज्यभरात 35 लाख कुणबी नोंदी सापडल्यात आणि यात खानदेशात सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्याची माहिती आहे। हिंगोलीत होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। उद्या हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे। मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। वंचित बहुजन आघाडीची आज मुंबईत संविधान सन्मान सभा पार पडणार आहे। दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ही सभा पार पडणार आहे। वंचित बहुजन आघाडीच्या सभेसाठी मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला निमंत्रण देण्यात आलंय। उद्धव ठाकरे हे सभेला जाणार का याकडे लक्ष लागलंय। वंचित आघाडीच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत। राहुल गांधींना सभेसाठी निमंत्रण दिलं होतं, मात्र ते तेलंगणा येथे प्रचारात व्यस्त आहेत अशी माहिती पटोले यांनी दिली आहे। फडणवीस गडकरी कमकुवत व्हावेत हीच दिल्लीतील अदृश्य शक्तींची इच्छा आहे आणि त्यासाठीच दिल्लीश्वरांची महाराष्ट्रात ढवळाढवळ सुरू आहे असा सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षरित्या मोदी शहांवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कराड दौरा अचानक रद्द झालाय। यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी ते अभिवादन करणार होते, मात्र दौरा रद्द होण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। अजित पवारांनंतर सुप्रिया सुळे यांनीही यशवंतराव चव्हाणांच्या कराडमधील समाधीस्थळाचं दर्शन घेतलंय आणि त्यांच्या समाधीस्थळाला अभिवादन सुद्धा केलंय। 3 टर्म बारामती लोकसभा ज्यांच्या जीवावर निवडून आला तर त्यांनाच तुम्ही प्रश्न विचारतात असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंना कवितेच्या माध्यमातून टोला लगावलाय। राजस्थानमध्ये 199 विधानसभा जागांसाठी आज मतदान होतंय। काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत आहे। काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार की भाजप सत्ता पालट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। आमचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलंय आणि यावेळी विजय काँग्रेसचाच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय, तर भाजपा नेते राज्यवर्धन राठोड यांनीही मतदान केलंय। केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अर्जुन राम मेघवाल यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय। राजस्थानच्या बिकानेर मधील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलंय। राजस्थानच्या निवडणूक प्रचाराच्या बॅनरवर रोहिणी खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे। राजस्थानमध्ये तुम्ही 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देऊ शकता, तर मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल त्यांनी विचारलाय। जायकवाडी धरणात अखेर नाशिकमधून पाणी सोडण्यात आलं। 192 क्युसेक्स वेगानं सुरुवातीला विसर्ग करण्यात आलाय आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत नाशिकच्या दारणा धरणातून पाणी सोडलं गेलंय।
आज आणि उद्या मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत। डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। खडकी ते शिवाजीनगर दरम्यानच्या कामांमुळे एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील दुरुस्तीसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। माटुंगा ते ठाणे या धीम्या मार्गावर हा मेगा ब्लॉक असणार आहे। बांधकाम व्यावसायिक हिफजूर रहमान यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। खंडणी प्रकरणी मानखुर्द येथील एका चाळीत त्यांना डांबून ठेवण्यात आलं होतं आणि या प्रकरणी गँगस्टर इलियास वचकाना आणि त्याच्या एका साथीदाराला अटक सुद्धा करण्यात आली आहे। अमरावतीतील कंत्राटी आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर आहेत आणि याचा फटका आरोग्य यंत्रणेला बसतोय आणि त्यामुळे 2 दिवसात कामावर रुजू होण्याचे आदेश प्रशासनानं कर्मचाऱ्यांना दिले। गेल्या महिनाभरापासून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू आहे। बुलढाण्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी भेट दिली आहे आणि भेट देत कर्मचाऱ्यांना मागणीला पाठिंबा सुद्धा दिलाय। पुण्याच्या मावळमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं गेल्या 28 दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे आणि या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य सेवा कोलमडली आहे। ऊस आंदोलनामध्ये तोडगा काढत गळीत हंगाम सुरू केल्याप्रकरणी मंत्री हसन मुश्रीफांचा सत्कार करण्यात आलाय। मुश्रीफांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी शेतकरी संघटनेनं हा सत्कार केला। आदित्य ठाकरे 27 नोव्हेंबरला मथुरा दौऱ्यावर जाणार आहेत। मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरात ते दर्शन घेणार आहेत। छगन भुजबळांनी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद लावू नये, अन्यथा जसास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिलाय। मंत्री उदय सामंत आणि मंत्री रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या तयारीची ते पाहणी करणार आहेत। आदित्य ठाकरे आता भविष्य पाहण्याचं काम करतील असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंच्या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलाय। गेल्या 2 दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विजयी उमेदवारांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम शिवसेना शिंदे पक्षाकडून घेण्यात आलाय। नाराजी दूर करण्याकरता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय। शिंदेच्या सेनेचा खासदार श्रीरंग बारणे यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव होणार असल्याचं वक्तव्य अनंत गीतेंनी केलं होतं आणि त्यावर प्रत्युत्तर देत ज्यांना स्वतःची जागा राखता येत नाही ते पाडण्याची भाषा करतात असं म्हणत चांगला समाचार घेण्यात आलाय। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महानगरपालिकेला भेट देत मनपातील विविध विषयांचा आढावा घेतलाय आणि यावेळी त्यांनी अमरावती शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या सूचना सुद्धा दिल्या। भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षातील 3 नवीन पिल्लांचं नामकरण करण्यात आलंय। कोको, स्टेला आणि जेरी अशी नावं ठेवण्यात आली आहेत। राज्यात वायू प्रदूषणानं हवेची गुणवत्ता कमी होत चालली आहे। शहर आणि उपनगरांमधील वायू प्रदूषणाने अति खराब हवेचा दर्जा गाठल्यानं मुंबईकरांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय। कोल्हापुरात झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं सर्वेक्षण मोहीम राबवली आहे आणि सर्वेक्षणामध्ये 2035 नागरिकांची तपासणी करून 588 घरांचे सर्वेक्षण करण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे आणि जिल्ह्यात 2000 मेट्रिक टन युरिया उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना 2 ते 5 पोते युरिया खत दिलं जात आहे। हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। बँकेचे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क आपल्या अवयवाचे दरपत्रक जाहीर करून ते अवयव खरेदी करण्याची मागणी सुद्धा केली आहे। हिंगोली जिल्हा सकाळपासूनच धुक्याची चादर पसरली आहे। धुक्याचा तूर आणि रब्बी पिकासह फळ पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। पुण्याच्या दौंड तालुक्यात ऊसाच्या पिकावर पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आढळलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पिकांवर फवारण्या कराव्या लागतायत। नंदुरबार जिल्ह्यात भात कापणीला सुरुवात झाली आहे, मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे।
सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील भात पिकांसह आंबा आणि काजूची पिकं धोक्यात आली आहेत। नंदुरबार जिल्ह्यात येत्या 3 दिवसात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि याच पार्श्वभूमीवर पिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून करण्यात आल्या आहेत। भंडारा जिल्ह्यात धान खरेदीचा शुभारंभ झालाय। जिल्ह्यातील 34 केंद्रावर धान खरेदी सध्या सुरू आहे, तर 34 धान खरेदी केंद्रावर 31,500 क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे। नंदुरबार बाजार समितीत मिरचीची आवक वाढली आहे। नंदुरबार बाजार समितीतून दररोज 300 ते 400 वाहनातून 3 ते 4,000 क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होते। कोरोना काळात बुलढाणा जिल्हा रुग्णालयामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी मनसेचे तालुका प्रमुख अमोल रिंढे यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे। तर कोल्हापुरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे हे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावे अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे। मावळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गावात येत नसल्यानं ग्रामस्थांची गैरसोय होते आणि त्यामुळे बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याच्या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे। उल्हासनगर शहरातील फुटपाथ विक्रेत्यांवर तसेच अनधिकृत बॅनर्सवर महापालिकेनं कारवाई केली आहे आणि यावेळी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक हातगाड्या आणि स्टॉल जप्त सुद्धा करण्यात आले। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या गंगा सावित्री या निवासस्थानी तुळशी विवाह पार पडलाय। खासदार नवनीत राणा यांनी पारंपरिक पद्धतीनं तुळशीची विधिवत पूजा सुद्धा केली आहे। भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक पद्धतीनं तुळशी विवाह सोहळा पार पडलाय। पारंपरिक पद्धतीनं तुळशीचा विवाह करण्यात आलाय। वर्ध्याच्या देवळी तालुक्यात असलेल्या भिडी गावामध्ये सत्य साईबाबा यांचा 98वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडलाय। या पालखीत अनेक भजनी मंडळांसह टाळ चिपळ्यांच्या गजरानं भिडी नगरी सभ्राधून दुमली होती। अंबरनाथमध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सन्मान करण्यात आलाय आणि या सन्मानावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटलांनी सिकंदर शेखला 80,000चा धनादेश सुद्धा दिलाय। उल्हासनगर येथील शासकीय अपंग बालगृहाला कोकण विभागातून विशेष बालगृहाचा पुरस्कार देण्यात आलाय। राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं मंत्री अदिती तटकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलाय। रेल्वे गाड्यांमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहिमेतून 14,000पेक्षा अधिक विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली आहे। 14,000 विना तिकीट प्रवाशांकडून 86 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे। बारामती नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं प्राणायाम शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। 28 नोव्हेंबर ते 25 जानेवारी या कालावधीत हे शिबिर सुरू राहणार आहे। ठाण्याच्या काही भागातील सर्व प्रमुख मार्ग जोडण्यासाठी रिंग रोड तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि यासाठी मेट्रो 12ची निविदा गेल्या 2 दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। शुभम साळुंखे हत्या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। यात 10 पैकी 7 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली असून 3 आरोपी सध्या फरार आहेत। तर शॉर्ट सर्किटमुळे जालन्याच्या वडीगोद्री शिवारातील 1 एकर ऊस जळून खाक झाला। या शेतकऱ्याचं जवळपास 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय। बुलढाणा वनविभागाच्या उपवनरक्षकांच्या कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून एकानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील कोथळी शिवारातून होत असलेली गौण खनिज चोरी बंद करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। उल्हासनगर शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। उल्हासनगर कॅम्प 5 भागातील पेट्रोल पंपाजवळ मोबाईल चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि यावरून मोबाईल चोराला सापळा रचत अटक सुद्धा करण्यात आली आहे। तर या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा पुढारी न्यूज।